नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखीचे महत्त्व काय आहे आणि त्याला घरी का आणतात, तसेच होळीच्या राखीचे काही चमत्कारिक उपाय याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. होलिका दहन हे पौर्णिमेला भद्रकाळ वगळून करावे. यावर्षी 13 मार्चला होळी हा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात रंगाचा सण अर्थात होळीला खूप महत्त्व आहे. यावर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच 13 मार्चला चंद्रग्रहण होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने आपल्याकडे त्याचं सूतक काळही वैध ठरणार नाही. त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर कोणताही परिणाम होणार नाही. होळीची रात्र पूजा आणि ज्योतिषशास्त्राचे उपाय करण्यासाठी फारच शुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे या रात्री साधना केल्याने लवकरच त्याचे शुभ फळ मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या रात्री करण्यात आलेल्या उपायांचे शुभ फळ लवकर प्राप्त होतात. या रात्री करण्यात आलेल्या उपायांमुळे वाईट शक्ती आणि काळापासून मुक्ती मिळते. तुम्ही अनेकदा बघितलं असेल, होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी किंवा होळी पेटवल्यानंतर होळीची राख काही लोक आपल्या घरी घेऊन जातात. पण या राखीचे महत्त्व काय आहे आणि त्याला घरी का आणतात याबद्दल अनेक लोकांना प्रश्न पडतो आणि त्याच प्रश्नांचे उत्तर आज आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. होळीच्या राखेचे चमत्कारिक उपाय. होळीच्या दिवशी होळी पेटून तिची पूजा केली जाते. होळीमध्ये विविध वस्तू अर्पण केल्या जातात. होलिका दहन झाल्यानंतर अनेक जण ती राख आपल्या घरी घेऊन जातात आणि त्याचा उपयोग करतात. अशी मान्यता आहे की होळीची राख खूप शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते. होळीच्या राखेला कपाळावर लावल्याने भाग्योदय होतो आणि बुद्धी कुशाग्र होते. या राखेत शरीरात स्थित दूषित द्रव्य शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे ही राख आपल्या शरीराला लावल्याने कुठल्याच प्रकारचे त्वचेसंबंधीचे रोग होत नाही. होलिका दहनानंतर किंवा होळी पेटवल्यानंतर होळीची राख घरात आणून ती चारही बाजूंना आणि दरवाजावर टाकावी. यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. तसेच यामुळे घरात सुख समृद्धी येते. होळीच्या राखेत थोडी राई आणि मीठ टाकावं. एका भांड्यात ती राख ठेवून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे वाईट नजरेपासून घराचा बचाव होतो आणि पैशाची चणचणही दूर होते. होळीची राख शंकराच्या पिंडीवर लावली तर जन्मपत्रिकेतील दोष दूर होतात. राख पाण्यात मिसळून पिंडीवर तुम्ही त्या पाण्याचा अभिषेक करू शकता. होळीच्या दिवशी केलेले उपाय हे सगळे श्रद्धेने करा. असे केल्याने घरात सुख समृद्धीचे आगमन होते. होळीची राख कपाळावर लावल्याने नजर दोष आणि प्रेतबाधा यांपासून देखील मुक्ती मिळते. आरोग्यात सुधारणा होण्यासाठी होलिका दहनानंतरची राख आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवावी. हा उपाय केल्याने जुन्यातला जुना आजार बरा होण्यास मदत मिळते. घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा पैशाची बचत होत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख एखाद्या लाल रुमालात बांधून घ्या आणि त्याला आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. यामुळे पैशाची आवक वाढेल आणि पैसा घरामध्ये टिकून राहील. होळी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती राख पुरुषांनी तिलक म्हणून लावावी. तसेच स्त्रियांनी ही राख आपल्या मानेवर लावावी. हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्टीपासून बचाव होतो. नवग्रह दोष जाळण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे. जर तुमची नोकरी असेल किंवा तुमचा कोणताही व्यवसाय असेल, त्यात सतत समस्या येत असतील, त्यामध्ये यश मिळत नसेल किंवा कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर यासाठी होळी दहनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावा. तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होऊ दे व तुम्हाला फायदा होऊ दे अशी प्रार्थना करा. होळीच्या राखेचा हा उपाय केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच, पण त्याचबरोबर अनपेक्षित लाभ मिळायला देखील सुरुवात होईल. एखाद्याने तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया केली असे वाटत असेल तर होळी दहनाच्या वेळी होळीच्या जळत्या अग्नीमध्ये 2 लवंगा, 1 बत्ताशा, 1 पान आणि थोडीशी खडीसाखर घाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख चांदीच्या तावीजमध्ये भरा व ते तावीज गळ्यात घाला. असे मानले जाते की यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया केली असेल ती नष्ट होईल. तसेच लोक कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती किंवा तांत्रिक क्रियांना घाबरणार नाहीत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखीचे महत्त्व काय आहे आणि त्याला घरी का आणतात, तसेच होळीच्या राखीचे काही चमत्कारिक उपाय याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.